जय महाराष्ट्र। मी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे या व्हिडिओच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचित करू इच्छितो की मी आताच सकाळी एक वर्तमानपत्र वाचलं। त्या वर्तमानपत्रामध्ये शैक्षणिक शुल्क भरा नंतरच परीक्षेला बसा अशा प्रकारची बातमी आज मी या लोकमत या पेपरच्या वृत्तामध्ये वाचली। परंतु मी खाजगी शाळांच्या अध्यक्षांना व तिथल्या प्राध्यापकांना सूचित करू इच्छितो, जर आपण आपले शैक्षणिक शुल्क याच्यासाठी जर जोर जबरदस्ती करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्याच्या पालकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। माझी नम्र विनंती आहे सर्व खाजगी शाळांच्या संचालकाला व प्राध्यापकांना, उद्याच्या येणाऱ्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती शाळाची खाजगी शाळांच्या परीक्षा चालू होणार आहेत। त्या परीक्षेच्या जे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका विद्यार्थ्याला द्यायचे आहेत आणि त्यांच्या वर्षभराचे त्याच्यात मूल्यमापन होते। परंतु मी सांगू इच्छितो वाशिम जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या मुलाच्या फीसाठी जर आपले जो विद्यार्थी आपला त्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेने जर परीक्षा फीसाठी किंवा शैक्षणिक वर्षाच्या फीसाठी जोर जबरदस्ती करून पालकाला व विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि खपून घेणार नाही। ठीक आहे, तुमच्या शाळेच्या शिक्षकांना व शाळेचे जे व्यवस्थापन आहे त्याला आपल्याला जो खर्च येतो त्याच्यासाठी आपण फी घेता, परंतु आवाढव्य फी तुम्ही आकारलेली आहे। नर्सरीपासून तर 9वी पर्यंत फीचा भडीमार जे तुम्ही शैक्षणिक वर्षाची तुम्ही फी घेता ती सामान्य नागरिकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी वाशिम जिल्हा अधिकारी कुंभेजकर तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना करतो, आपण या खाजगी शाळांच्या वर नियंत्रण आणा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल व या आंदोलनामध्ये जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्याची व जिल्हा अधिकाऱ्याची असेल। व तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व वाशिम जिल्ह्यातील पालकांना मी सांगू इच्छितो, आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला, आपला मुलाला मुलीला जर कोणती शाळा फीसाठी परीक्षेला बसू देत नसाल तर माझा नंबर आहे 800 700 23 99। माझं कार्यालय अकोला नाका येथे नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये 3ऱ्या मजल्यावर आहे। तरी आपण माझ्याशी संपर्क करावा। तसेच दुसरं कार्यालय RTO ऑफिस येथे वाहतूक सेनेचे गजानन वैरागडू जिल्हा सचिव यांचे कार्यालय आहे, तिथे आपण लेखी स्वरूपात आमच्याकडे तक्रार करा। त्या शाळेच्या प्राध्यापकांना व त्या शाळेला आम्ही भेट देऊ आणि त्या शाळेच्या प्राध्यापकांना व तिथल्या शिक्षकाला समजून सांगू। जर त्याच्यानंतरही समजून सांगितल्यानंतर त्यांना जर कळत नसेल तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ। अशा प्रकारची मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो। वाशिम जिल्ह्यातील पालकांना माझी नम्र विनंती आहे,
आपण तक्रार केली तर 100% त्याला उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.